नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। आज आपण पाहणार आहोत मुंबईचं कारागृहाचं ग्राउंड संपलेलं आहे। आता पेपरला किती वेळ भेटेल आणि खूप मुलांचं आहे की कारागृहाचं कट ऑफ किती लागेल। तर मित्रांनो, त्यावरतीच आपण बोलणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा। तर मित्रांनो, आपण एक जो आज बोलणार आहोत ते अंदाजित आहे, कारण की ग्राउंडला जिल्ह्यापेक्षा कारागृहाला मुलांना चांगले मार्क्स आलेले आहेत जिल्ह्याच्या तुलनेत, कारण की तिथे एक त्यांना अनुभव येऊन गेला। त्याच ग्राउंडवरती पुन्हा ग्राउंड झालं, त्यामुळे ज्या चुका अगोदरच्या ग्राउंडला झाल्या दुसऱ्या वेळेस मुलांनी केल्या नाहीत। माझाच मित्र आहे एक, त्याला जिल्हा पोलीसला 36 मार्क्स आले आणि त्यानंतरून कारागृहाचं ग्राउंड त्याचं एक 7 ते 8 दिवसातच झालं। पण त्या 8 दिवसाच्या फरकामध्ये त्याला 4 मार्काची इम्प्रूव्हमेंट झाली। म्हणजे त्याचं ऑलरेडी 40च ग्राउंड होतं, बट त्याच्याकडून ज्या चुका झाल्या, गडबडला तो तिथं आणि व्यवस्थित त्याला देता आलं नाही। त्याला शूटमध्ये पण त्याचे 2 मार्क्स गेले आणि गोळ्यात 2 मार्क्स गेले, ते नकळत चुकून त्याच्याकडून ते मार्क गेले। आणि मग ती सुधारणा त्यांनी कारागृहाच्या ग्राउंडला केली। मग त्यावरून जिल्हा पोलीसपेक्षा जागाही कमी आहेत, पण त्या तुलनेत फॉर्म म्हणजे जिल्हा पोलीसला फॉर्म पण जास्त आहेत, ही गोष्ट पण तेवढीच आहे। पण मित्रांनो, त्याचा पेपर पण आता मेरिट लागेल, त्यानंतर लवकरात लवकर पेपर पण होऊन जाईल, कारण की आता त्यांना सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत त्यांचं टार्गेट होतं। पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अगोदर पेपर सगळे झालेले असतील, हे एक अंदाजित आहे। तुमच्याकडं खूप थोडे दिवस आहेत, जिल्हा पोलीसचा पेपर राहिला असेल त्याचाही अभ्यास करा। कारागृहाचा काही वेगळा नसतो, त्या दोन्हीसाठी एकच अभ्यास आहे। फक्त तुम्ही प्रामाणिक राहिलेले थोडे दिवस झालेल्या क्वेश्चन पेपर त्यावरती भर द्या। आणि कट ऑफ किती लागल तर मित्रांनो, एक अंदाजित आहे। ओपनचा 41 ते 42 जाऊ शकतो, 40 पण येऊ शकतो, पण 42च्या वरती जाणार नाही, 42 पर्यंत पकडून चला। त्यानंतरून NTC, NTD, VJA 39 पर्यंत लागू शकतंय। त्यानंतरून ओबीसी मित्रांनो 36 ते 37 लागू शकतं। EWSचं पण त्याच रेंजमध्ये लागेल, ओबीसीच्या रेंजमध्ये 36-37 लागेल, हा अंदाजित आहे। यात मागे पुढे होऊ शकतं 1-2 मार्काचं। SCBC 37 किंवा 38 लागू शकतं। त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन अभ्यास करा। ज्या मुलांना 36+ मार्क्स आहेत त्या सर्वांनी तयारी चालू ठेवा। थोडे कमी असतील 2 मार्क तरीही चालू ठेवा कट ऑफ लागेपर्यंत। आणि नाही जरी बसलात तुम्ही तर आगामी भरतीसाठी अभ्यास केलेला काय वायाला जाणार नाहीये, ती गोष्ट लक्षात ठेवा। आणि मुलींचं मेरिट, ओपन मुलींचं मेरिट लागू शकतं 34 ते 36 पर्यंत लागू शकतं। त्यानंतरून ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या 30च्या आतच लागेल सगळं। NTC, NTD 32-30 लागू शकतं आणि बाकी त्याच्या आतच लागेल, कारण की मुलींना खूप कमी मार्क्स आलेले आहेत ग्राउंडला आणि मुलींचं ग्राउंड पूर्ण होऊन खूप दिवस झालेत त्याला पण। तर आता जो भेटलेला वेळ आहे त्यावरती चांगला अभ्यास करा। अभ्यास कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, चॅनलवरती जाऊन ते चेक करा किंवा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय। तर सर्वांनी राहिलेले थोडे दिवस मन लावून अभ्यास करा। आणि हा अंदाजित कट ऑफ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। यात चेंज असू शकतो, पण हा एक अंदाज आणि तुम्ही अभ्यास करावा यासाठी आहे। याच गोष्टी सर्वांनी लक्षात घ्या आणि राहिलेले थोडे दिवस चांगला अभ्यास करा। पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।